हॅलो डिअर स्टुडंट्स, क्रॅश कोर्सची जी 10वी साठीची आपली सिरीज आहे, बरेच दिवस झालं मी अनाऊन्स केलेली होती. आय वॉज वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्सेस आणि ॲज एक्सपेक्टेड ह्यूज रिस्पॉन्स आपल्याला मिळालेला आहे. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला बरेचसे स्टुडंट्स जॉईन झालेले आहेत. व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप चॅनल मी तुम्हाला बोललेले होते. अजूनही ज्या लोकांना ह्या क्रॅश कोर्समध्ये फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण सिलेबस शिकायचा आहे, अलॉंग विथ नोट्स आणि क्वेश्चन पेपर्स, प्रॅक्टिस पेपर्स, हे सगळं तुम्हाला ह्या क्रॅश कोर्समध्ये मी फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. याच वर्षीच्या बॅचसाठी फक्त हे लिमिटेड असणार आहे. पुढच्या वर्षी हे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळणार नाही आहेत. मे बी त्याच्यासाठी चार्जेस असतील किंवा मे बी पुढच्या वर्षी मी काहीतरी नवीन अजूनही उपक्रम घेऊन येईन तुमच्यासाठी. आय डोंट नो, आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. बट यावर्षी तुम्हाला ही जी संधी मिळालेली आहे, ह्या संधीचा मॅक्झिमम स्टुडंट्सनी लाभ घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे. इस्पेशली अशा स्टुडंट्सपर्यंत हे व्हिडिओ पोचावेत अशी माझी इच्छा आहे की ज्यांना खरंच आर्थिकदृष्ट्या अडचण असल्यामुळे केवळ ते चांगल्या पद्धतीचं कोचिंग क्लासेसना जाऊ शकत नाहीत आणि त्यांना प्रॉपर गायडन्स मिळत नाही. तर माझं तुम्हाला सगळ्यांना आवाहन आहे की या जी क्रॅश कोर्सची लिंक आहे, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, व्हिडिओची लिंक आहे, ती तुम्ही अशा प्रत्येकानं ठरवा की मी कमीत कमी 5 ते 10 अशा स्टुडंट्सपर्यंत हा व्हिडिओ पोचवेन की ज्यांना खरंच या क्रॅश कोर्सची फ्री ऑफ कॉस्ट असणाऱ्या जास्त गरज आहे. सो तुम्ही एका अर्थानं खूप चांगल्या पद्धतीचं एक नोबेल काम करत आहात, एक सेवा म्हणूयात आपण, किंवा दुसऱ्याचे म्हणतो ना आपण, जसे एक प्रकारचे ब्लेसिंग्स तुम्हाला ह्याच्यातून नक्कीच मिळतील, यात शंका नाही. सो चला सुरू करूयात. आपला आजचा पहिला चॅप्टर असणार आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. आपण 9वी मध्ये प्लांट सुरुवात करण्याच्या आधी देखील तुम्हाला मी काही सूचना सांगते की कशा पद्धतीनं आपण हे वर्क करणार आहोत. प्रत्येक चॅप्टर 3 किंवा 4 पार्ट्समध्ये मी डिवाइड करणार आहे. यामध्ये मी तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू स्पेसिफिकली आपण फोकस करणार आहोत प्रत्येक टर्मिनॉलॉजीवरती. अगदी 1 मार्काच्या प्रश्नापासूनची तयारी ते 5 मार्कापर्यंतचा प्रश्न प्रत्येक पॉईंटवरती कशा पद्धतीनं विचारला जातो, प्रश्न विचारला कसा की उत्तर कसं असलं पाहिजे, तुमचं उत्तर कशा पद्धतीनं मोल्ड झालं पाहिजे, याचंही गायडन्स मी तुम्हाला करणार आहेच. आणि PYQs आपण डिस्कस करू जाता जाता, ह्याच्यावरती ह्या वर्षी असा प्रश्न विचारलेला होता वगैरे, ह्या पद्धतीचं पण डिस्कशन आपलं होईल. सो बेसिकली वी विल बी फोकसिंग ऑन द टॉपिक्स किंवा पार्ट्स ऑफ द चॅप्टर की जे एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत. पूर्ण चॅप्टर आपण 3-4 पार्ट्समध्ये डिवाइड करूया डिपेंडिंग ऑन द लेंथ ऑफ द चॅप्टर आणि त्याच्यामध्ये असणारे जे कन्सेप्ट आहेत त्याची डिफिकल्टी लेवलवरती पण. काही चॅप्टर्स माझे महिनाभर चालतात आपल्या क्लासमध्ये, काही चॅप्टर्स मी 2 दिवसात संपवते, असं पण असतं. सो इट डिपेंड्स आपल्याला कशा पद्धतीनं जाता येईल. मी जास्तीत जास्त पार्ट एक्सप्लेन करण्याचा इथं प्रयत्न करणारच आहे. डू नॉट वरी अबाउट दॅट. सो लेक्चरला बसण्याच्या आधी तुमच्यासोबत तुमची नोटबुक, पेन, पेन्सिल, ह्या सगळ्या जी आयुध आहेत आपली ती सगळी घेऊन बसा सोबत. जे मी सांगेन, ॲडिशनल काही माहिती देईन ती सगळी लिहून घेत चला आणि पूर्ण फोकस देऊन, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन देऊन हे व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघून घ्या. सो चला, आता हे जे सुरुवातीचे काही प्रश्न आहेत याच्यावरती तुम्हाला काहीही प्रश्न विचारला जात नाही, जसं की विच क्रायटेरिया आर युज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम, असं काही तुम्हाला स्पेसिफिकली विचारलं जात नाही. सो हा पार्ट आपण स्किप करणार आहोत. हाऊ प्लांट्स आर क्लासिफाईड, ह्याला पण आपण स्किप करूयात. मग तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुरुवातीलाच एक चार्ट आहे बघा. या चार्टवरती मात्र तुम्हाला असा इथं जसा दिलाय तशाच पद्धतीचा फिल इन द ब्लँक सारखा चार्ट एक्झाममध्ये विचारला जाणार किंवा जातो बरेचदा. सो इथं आता ऑब्व्हियसली आपलं थोडंसं एक बेसिक जनरल नॉलेज जे आहे आपलं ते त्याचा यूज करून आपण हे सोडवू शकतो, हो की नाही. सो आता इथं दिलंय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता हे काय आहे, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक असणार. सो इथं माझं लिहीन मी प्रोकॅरियोटिक आणि इथं येईल युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजेच द ॲनिमल्स किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच आर हॅव्हिंग व्हेरी बेसिक सेल स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये खूप कॉम्प्लेक्स सेल ऑर्गॅनल्स नसतात, ज्यांचं सेल स्ट्रक्चर एकदम सिम्पल युनिसेल्युलर असतात मोस्टली. हे सगळे येतात प्रोकॅरियोट्समध्ये. किंगडम मोनेरा हा एकमेव
जो किंगडम आहे तो येतो प्रोकॅरियोटिक मध्ये, बाकी सगळे किंगडम्स येतात अंडर युकॅरियोटिक, हे लक्षात ठेवा. देन कम्स युकॅरियोट्सचे परत युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर अशा 2 टाइप्समध्ये डिव्हिजन होईल. युकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर असणारा किंगडम आहे प्रोटिस्टा, बरोबर, ज्यांच्यामध्ये एक सेल आहे पण त्यांच्यामध्ये सेल स्ट्रक्चर हे मोनेरापेक्षा थोडंसं ॲडव्हान्स कॉम्प्लेक्स आहे. जसं हे आहेत हे मोनेरा वाले ॲनिमल्स आणि हा आहे प्रोटिस्टावाला पॅरामेशियम. याच्यामध्ये थोडंसं ॲडव्हान्स्ड सिंगल सेल जरी असली, ती सगळे फंक्शन्स परफॉर्म जरी करत असली, तरी मोनेरापेक्षा प्रोटिस्टाचं सेल स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन जे आहे ते थोडंसं कॉम्प्लेक्स पद्धतीचं येतं. देन कम्स मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आता ह्याच्यात पुढं बघितलं तर हे ॲनिमालिया इथं दिलाय, इथं फंगस दिलाय, प्लांटी दिलाय. म्हणजे मग इथं काय असणार, इथं असणार ऑटोट्रॉप्स आणि इथं असणार हेटेरोट्रॉप्स. तुम्हाला ऑटोट्रॉप्स हेटेरोट्रॉप्स कुणाला म्हणायचं हे माहिती आहे. त्यानंतर ऑटोट्रॉप्स मध्ये इथे विथ सेल वॉल आणि इथे येणार विदाउट सेल. ऍक्च्युली माहिती आहे सेल वॉल इथं आपण सेल्युलोज असं लिहू शकतो, कारण किंगडम फंगस जे आहेत फंगसमध्ये सुद्धा सेल वॉल असते विच इज मेड अप ऑफ कायटीन नावाची शुगर. सो इथं आपण विथ सेल वॉल विदाउट सेल वॉल असं न घेता सेल वॉल सेल्युलोजची आहे आणि सेल वॉल कायटीनची आहे असा आपण एक घेऊ शकतो. ठीक आहे. सो हा चार्ट या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. हाऊ प्लांट्स आर क्लासिफाईड वगैरे हा पार्ट तुम्ही जस्ट वाचून घ्या. तुम्हाला मी सांगू एक सिक्रेट की ज्या कोणाला आता तुम्ही असे स्टुडंट्स जर कोणी असाल की जे मला आउट ऑफ मार्क्स पाडायचे आहेत सायन्समध्ये ह्या दृष्टीनं प्रयत्न करत असाल, तर टेक्स्टबुकमधला ईच अँड एव्हरी वर्ड तुमच्याकडून 10-15 वेळेस तरी वाचला गेलेला पाहिजे. कारण मी दरवेळेस सांगते तुम्हाला की असा काहीतरी प्रश्न तुम्हाला दरवर्षी विचारला जात आहे की जो आत्तापर्यंत कधीच विचारला गेलेला नाही आहे आणि तो कुठला तरी अशा कानाकोपऱ्यातनं विचारलाय, हा एक प्रकार. आणि दुसरा म्हणजे तुमच्या पेपरची जी डिफिकल्टी लेवल आहे, डिफिकल्टी लेवल म्हणण्यापेक्षा प्रश्नांची डेप्थ जी आहे ती आधीपेक्षा थोडीशी त्यांनी वाढवलेली आहे. थोडासा तुमचं जे पेपरचा जो रचना आहे ती CBSEच्या रचनेच्या जवळपास नेण्याचा प्रयत्न आपला बोर्ड देखील करत आहे. सो तुम्ही जर PYQs प्रॉपर ॲनालाइज केले असतील तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ते जे पेपर्स क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्स आधी कसे ठरलेले असायचे. तुम्हाला मी सांगायचे की बाबांनो एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स करा, 90% मार्क्स तुम्हाला आरामात मिळणार. बट ह्या 2 वर्षामधले पेपर्स जर बघितले आपण तर आपण अशी गॅरंटी नाही देऊ शकत की एक्सरसाइजमधलेच भरपूर प्रश्न येतील. तुम्हाला ते प्रश्न पण जे विचारले जातात ते फिरून फिरून विचारले जातात. सो आणि इस्पेशली जेव्हा तुम्ही गेल्या वर्षीचा पेपर सायन्स 2चा जर पाहिला असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की गेल्या वर्षीचा पेपर त्याच मुलांना लिहिता आलाय ज्यांना कन्सेप्च्युअल क्लॅरिटी व्यवस्थित आहे. कन्सेप्ट्स ज्यांचे क्लिअर आहेत तेच स्टुडंट्स प्रॉपर पेपर लिहू शकलेत गेल्या वर्षी, बाकीच्यांना ते जमलेलं नाही आहे. त्यामुळं जर तुम्ही अशा भ्रमात असाल की मी पाठ करेन, फक्त स्वाध्याय करेन, डायजेस्टमधलं बघून करेन आणि पेपर लिहीन, तर मग तुमचा भ्रमनिरास होणार. त्यामुळं अजूनही वेळ बऱ्यापैकी आहे आपल्याकडं. जे काही कराल ते मन लावून करा, तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. ह्या दृष्टीनं बघा आणि त्याचा तुम्हाला चांगला रिझल्ट हा ॲट द एंड ऑफ द इयर मिळणारच आहे. सो इथं हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन दिलंय, पण मी त्याच्या आधी तुमच्याकडे ह्या पार्टकडे जाईन. हे जे आहे ना हे छोट्या गोष्टी आहेत या 1 मार्काच्या तयारीसाठी तुम्हाला लागणार आहेत की 7 मिलियन ॲनिमल स्पीशीज आहेत ऑन द अर्थ. 1 मार्कासाठी लक्षात ठेवायला काही हरकत नाही, हो की नाही. त्यानंतर डिफरंट सबग्रुप्स आणि आता एक लक्षात घ्या क्लासिफिकेशन आपण कशासाठी करतो, तर एखाद्या ॲनिमलचा कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायला मला सोपं जावं यासाठी. आपण जेव्हा क्लासिफिकेशन पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना आपण 2 मेन ग्रुप्समध्ये डिवाइड केलं, प्रो आणि युकॅरियोट्स. मग ज्यांच्यात सिंपल स्ट्रक्चर आहे त्यांना प्रोकॅरियोट्समध्ये ठेवलं, कॉम्प्लेक्स सेल स्ट्रक्चर आहे त्यांना युकॅरियोट्समध्ये ठेवलं. मग आपण हळूहळू काय म्हणत आपण ब्रॉड
आस्पेक्टवरून स्पेसिफिक एखाद्या कॅरेक्टरवरती जेव्हा फोकस करतो तर तो झाली आपली हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन, जे आपण 9वीत 8वीत पण शिकलोय. सगळ्यात पहिल्यांदा हायरार्कीमध्ये येतो किंगडम, नाही का. मग आपण आता बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, मग त्यांचे आपण 5 किंगडम बघितले. मग त्याच्यामध्ये सब किंगडम, डिव्हिजन, क्लास, हे सगळे जे क्लासिफिकेशनची जो सिक्वेन्स आहे त्याला आपण हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन म्हणतो. सो तो प्लांट्समध्ये पण असतो आणि ॲनिमल्समध्ये पण असतो. या हायरार्कीमधला सगळ्यात शेवटचा जो घटक असतो तो असतो स्पीशीज. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नॅचरली रिप्रोड्यूस करतात आणि दे गिव्ह राईज टू फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स, त्यांना आपण स्पीशीज असं म्हणतो. सो डॉग, कॅट, रॅट, ह्युमन ही सगळी स्पीशीजची उदाहरणं झाली. डॉग आणि कॅट यांच्यामध्ये नॅचरली रिप्रोडक्शन होणार नाही. सो डॉग ही वेगळी स्पीशीज, कॅट ही वेगळी स्पीशीज. समजलं. सो ही हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन झाली की ज्याच्याद्वारे आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे कॅरेक्टरिस्टिक्स हे स्टडी करायला आपल्याला सोपं जाऊ लागलं जेव्हा आपण क्लासिफिकेशन सुरू केलं, क्लासिफिकेशनचा स्टडी केला किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना त्याच्या बेसिसवरती ऑर्गनाईज केलं. मग जेव्हा आपल्याला कळलं की जे पिलांना जन्म देतात ते सगळे मॅमल्स आहेत, तर मग मग आपण बघणार की अरे मांजर पण तर पिलांना जन्म देतंय, डॉग पण तर पिलांना जन्म देतंय. मग तुम्ही त्याच्यात को रिलेशन शोधू लागला आणि मग लक्षात आलं की मग हे जर सगळे पिलांना जन्म देत आहेत तर ह्यांच्या सगळ्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स सेम आहेत, हो की नाही. सो ह्या पद्धतीचा पॅटर्न आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये शोधला अँड देन इट बिकेम इझियर फॉर अस टू रिमेंबर द कॅरेक्टरिस्टिक्स. आणि मग हा आपला मेन हेतू होता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना क्लासिफाय करण्याचा. मग हिस्ट्रीमध्ये काय आता बघा, डिफरंट सायंटिस्टनी केले. आता इथं बघा, इथं 2 सिस्टम्स आपण स्टडी करतोय. एक आहे आर्टिफिशियल सिस्टम आणि दुसरी आहे नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. आर्टिफिशियल सिस्टम आपण कशाला म्हणणार, तर त्याची आता ह्याच्यातले कीवर्ड्स लक्षात ठेवा. नेहमी मी सांगते ना तुम्हाला, हे एक्सप्लेन करता करता सगळं हे लिहून उतरून घ्यायची गरज नाही. मी हे तुम्हाला नोट्स देईनच आपल्या वेबसाईटवरती. वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सो ह्याच्यातले आत्ता तुम्ही लिहिताना सगळं खरडे घाशी करत बसायचं कारण नाही. आत्ता तुम्ही काय ह्याच्यातलं लिहिणार की अरिस्टॉटल हे आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन ज्या सायंटिस्टनी सुरुवात केली त्याला अरिस्टॉटल हे त्यांचं नाव आहे. मग त्यांनी त्याच्यासाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना क्लासिफाय करण्याचा क्रायटेरिया म्हणजे कोणत्या वैशिष्ट्यांचा त्यानं विचार केला, तर त्यांचा बॉडी साईज लहान आहे की मोठा आहे, हॅबिट सवयी, मग सवयी कशाच्या, राहण्याच्या, खाण्याच्या, पिण्याच्या सवयी, आणि हॅबिटॅट म्हणजे राहण्याची जागा, झाडावर राहतो, जमिनीवर राहतो असं. सो अरिस्टॉटलनी ह्या 3 मेन क्रायटेरियाचा विचार केला आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये डिव्हाइड केलं. या सिस्टमला म्हणतात आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा, ही मेथड थिओफ्रास्टस स्पेलिंग्स वरून उच्चार किंवा उच्चारावरून स्पेलिंग हे दोनही तुम्हाला करता आलं पाहिजे. मग मोठे जेव्हा स्पेलिंग असतात आणि आपल्याला उच्चार येत नाहीत तर तेव्हा त्या स्पेलिंग्सना फोडायचं. थिओफ्रास्टस, प्लिनी, जॉन रे आणि लिनियस ह्या सायंटिस्टनी आर्टिफिशियल सिस्टम जी अरिस्टॉटलनं आर्टिफिशियल अरिस्टॉटल असं लक्षात ठेवा, ह्या सायंटिस्टनी पण ती सिस्टम फॉलो केली होती. मग इथं तुमचा 1 मार्कचा प्रश्न तयार झाला. एक प्रश्न कसा तयार होऊ शकतो बघा, तुम्हाला 4 सायंटिस्टची नावं दिली जातील आणि त्यातला एक ऑड वन आउट शोधा असं विचारलं जाईल. मग आता इथं समजा थिओफ्रास्टस, प्लिनी, जॉन रे दिलाय आणि समजा तुम्हाला दिला व्हिटाकर आणि ह्यातला ऑड वन आउट शोधा, तर व्हिटाकर विल बी ऑड वन आउट बिकॉज ह्या तिघांनी आर्टिफिशियल सिस्टम फॉलो केलेली होती, वेअरॅज व्हिटाकरची वेगळी सिस्टम आहे, नॅचरल सिस्टम, असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो या प्रश्नाची तयारी म्हणून तुम्हाला ही नावं लक्षात ठेवायची आहेत ज्यांनी ही आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन फॉलो केली. ठीक आहे.
आता ह्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत, लिमिटेशन काय आहेत, इवन तुम्हाला ह्याच्यावरती नोट विचारली जाऊ शकते 3 मार्कांसाठी. राईट अ शॉर्ट नोट ऑन आर्टिफिशियल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. मग हे सगळं जे इथं तुम्हाला दिसतंय ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचं आहे त्या नोट्समध्ये. मग आता ह्याचं काय आहे, ह्याचं ड्रॉबॅक की इट डज नॉट रिफ्लेक्ट नॅचरल रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे त्याने काय केलं होतं बघा, जसं त्यांनी 3 क्रायटेरिया कुठले वापरले होते, हॅबिट, हॅबिटॅट आणि साईज. बघा हा, सो त्यांनी काय केलं, सगळ्या उडणाऱ्या जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा एक ग्रुप बनवला, जे पाण्यात राहतात त्यांचा एक ग्रुप बनवला, जे जमिनीवर राहतात त्यांचा ग्रुप बनवला. सो मला सांगा, पाण्यात राहणारे जे फिशेस आहेत आणि अदर ॲनिमल्स आहेत, प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक्स हे डिफरंट आहेत. सो ते एकत्र होऊ शकतात का, किंवा पक्षी आणि वटवाघूळ झालं, किंवा किडे कीटक झाले, बटरफ्लाईज वगैरे, ते सगळे उडतात. सो त्यांचं सगळ्यांचं त्यांनी एक ग्रुप केला. सो ही पद्धत ॲक्च्युली चुकीची असणार, होय की नाही, कारण प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक्स हे वेगवेगळे आहेत. सो या आर्टिफिशियल सिस्टमचा ड्रॉबॅक काय आहे, डज नॉट रिफ्लेक्ट द नॅचरल रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम्स. आणि त्याचा अर्थ मी इथं ब्रॅकेटमध्ये दिलाय की सगळे फ्लाईंग ॲनिमल्स एकत्र ठेवले, जमिनीवर राहणारे एकत्र ठेवले, पाण्यात राहणारे एकत्र ठेवले. हे मिनिंग तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल, जे मी ब्रॅकेटमध्ये लिहिलंय. फक्त हे जे अंडरलाईन केलंय हे उत्तरात तुमच्या असलं की तुम्हाला ह्याचे पूर्ण मार्क्स मिळून जातील. हां, त्यानंतर मग दुसरी सिस्टम येते, नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते क्लासिफाय केले ऑन, म्हणजे ते क्लासिफाय करत असताना फक्त हे 3 क्रायटेरियांचाच विचार न करता अजून बऱ्याचशा क्रायटेरियांचा विचार या सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये केला गेला. जसं की बॉडी ऑर्गनायझेशन, तुम्हाला सांगते मी, पुढं आपल्याला शिकायचंच आहे डिटेल. बॉडी ऑर्गनायझेशन काय आहे, त्यांच्यामध्ये असणाऱ्या सेल्स कोणत्या, प्रोकॅरियोटिक आहेत की युकॅरियोटिक आहेत, क्रोमोझोम्सचा नंबर किती आहे किंवा त्यांचं अरेंजमेंट कशी आहे, बायोकेमिकल प्रॉपर्टीज, त्यांच्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्समध्ये कोणते कोणते फंक्शन्स कशा प्रकारचे परफॉर्म केले जातात. सो अशा बऱ्याचशा क्रायटेरिया, थोडंसं डिटेल अजून स्टडी त्या ॲनिमल्सचा केला गेला आणि त्या क्रायटेरियाचा विचार करून मग ही नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन ही अस्तित्वात आली. आता ह्याच्यामध्ये यावर सुद्धा तुम्हाला नोट विचारली जाणार, राईट अ शॉर्ट नोट ऑन नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. सो हे क्रायटेरिया इथंपर्यंत येणार. आणि मग हा जो आहे हा पुढचा पार्ट आहे. मग ही इथंपर्यंत तुमची नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन संपली. आता इथं बघा, इथं अजून काही वेगवेगळ्या सायंटिस्टनी सांगितलेल्या वेगवेगळ्या पद्धती आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना क्लासिफाय करण्याच्या. त्यातली पहिली पद्धत इथं अजून एक वेगळी काय दिलेली आहे बघा. मी अगेन जे वर्ड्सना अंडरलाईन करते तेवढेच वर्ड्स तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन इव्हॉल्युशन ही डॉब्झॅन्स्की आणि मायर किंवा मेयर या 2 सायंटिस्टनी डेव्हलप केली. इव्हॉल्युशनच्या आधारावर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं जे इव्हॉल्युशन झालं त्याचा स्टडी त्यांनी केला आणि त्याच्या बेसिसवरती लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना क्लासिफाय केलं डॉब्झॅन्स्की आणि मायर ह्या 2 सायंटिस्टनी. तसंच दुसरे एक मेथड होती, कार्ल वूज नावाच्या सायंटिस्टनी काय केलं, 6 किंगडम क्लासिफिकेशन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना 6 किंगडम, आता आपण 5 किंगडम बघतो ना, 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आहे. तर कार्ल वूज नावाच्या सायंटिस्टनी 6 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम अस्तित्वात आणली आणि त्यांनी ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना यू बॅक्टेरिया, आर्की बॅक्टेरिया म्हणजे जो आपला प्रोटिस्टा होता की नाही, सॉरी मोनेरा होता की नाही, त्या मोनेराचे हे 2 अगेन त्याचे सब किंगडम्स केलेले होते. दोनही बॅक्टेरियाच आहेत, यू बॅक्टेरिया आणि हे आर्की बॅक्टेरिया. त्यांचे दोघांचे वेगवेगळे 2 किंगडम केले आणि मग हे बाकीचे प्रोटिस्टा, फंगस, प्लांट आणि ॲनिमल्स ह्यांचे आहेत तसे आहेत. सो हे 4 आहेत तसे. पहिल्या किंगडमचे त्याने 2 अजून फक्त केले. ते कुणी, कार्ल वूज नावाच्या सायंटिस्टनी. हे अंडरलाईन केलेले वर्ड्स तुमच्या नोटबुक्समध्ये, मी बाजूला सरकते तर तुमच्या नोटबुक्समध्ये फक्त हे लिहून ठेवा.
किंवा इफ पॉसिबल पुस्तक जर समोर असेल तर पेन्सिलीनं त्याच्यामध्ये अंडरलाईन करून ठेवा. त्यानंतर आत्ता आपण जी सिस्टम वापरतोय सगळ्यांनाच माहिती आहे, RH विटाकर नावाच्या सायंटिस्टनी ही सिस्टम डेव्हलप केलेली आहे. आणि त्या सिस्टममध्ये RH विटाकरनी कोणते कोणते क्रायटेरिया वापरलेत हे पण 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं. बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्म लेयर्स आणि सेगमेंटेशन. आपण हे सगळे क्रायटेरिया 1 बाय 1 पुढे बघणार आहोतच, डोंट वरी. सो हे क्रायटेरियाचा वापर करून RH विटाकरनी नॅचरल सिस्टम, जे आता आपली 5 किंगडम सिस्टम जी आहे, तर हे नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन मध्येच तुमच्या पुस्तकात जर तुम्ही बघितलं तर हा सगळा पार्ट असा एकत्र तुम्हाला दिलेला आहे. ह्यात कुठं काय संपलंय, कुठं काय सुरू झालंय हे काहीही कळत नाही. तर हा जो पार्ट आहे हा पार्ट मी तेवढ्या सब पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे. सो तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल. ऑल्सो हे बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशनचा जो पार्ट आहे तो पण एकदा वाचून घ्या, की स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम्स कन्व्हिनियंट. ॲनिमल क्लासिफिकेशनचे फायदे काय असं विचारलं नाही आहे आतापर्यंत कधी, पण असं नाही की विचारलं जाणार पण नाही. सो त्यांचे फायदे काय आहेत, तर ॲनिमलचा अभ्यास करणं सोपं जातं. काही ॲनिमल, जसं म्हणतो ना आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, शीतावरून भाताची परीक्षा, तसं मी मगाशी जसं सांगितलं तुम्हाला की एखाद्या ॲनिमलचे क्रायटेरिया, कॅरेक्टरिस्टिक्स मला जेव्हा कळतात आणि मग तेव्हा मी बाकीच्या ॲनिमलची जेव्हा तुलना करते तर तेव्हा माझ्या लक्षात येतं की अरे ह्या दोघांच्या मध्ये हा पण जर पिलांना जन्म देतोय, हा पण जर पिलांना जन्म देतोय, तर मग हे सगळे एका ग्रुपमध्ये असणार असं. किंवा मी मध्यंतरी जेव्हा क्लासमध्ये शिकवत होते तेव्हा मग आपण फुलांच्या बाबतीत स्पेसिफिकली फुलांचा जेव्हा आपण प्लांटचा जो स्टडी केलेला होता आपण क्लासिफिकेशनचा, तर तेव्हा आपण त्याचे नाही का मोनोकॉट्स, डायकॉट्स, एन्जिओस्पर्म, जिम्नोस्पर्म्स असे सगळे ते जे प्रकार शिकलेलो होतो. मग एखादं झाड तुमच्या समोर आलंय, त्याचे सीड तुम्ही ऑब्झर्व कराल, जर त्या सीडचे 2 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हिजन होत असेल तर त्याला आपण डायकॉट म्हटलं, सिंगल तसंच राहत असेल तर त्याला मोनोकॉट म्हटलं. तर ह्या ऑब्झर्वेशनवरून मग तुम्ही सांगू शकता एखादं नवीन प्लांट माझ्या समोर आलंय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑब्झर्व करा. मोनोकॉट डायकॉटमध्ये आपण तर जो हे बघितला होता बघा, पेंटामेरस सिमेट्री, टेट्रामेरस सिमेट्री, टॅप रूट सिस्टम, फायब्रस रूट सिस्टम. मग ते सगळे कॅरेक्टरिस्टिक्स ऑब्झर्व करायचे आणि मग त्याच्यावरून ठरू शकतो की मग ह्याच्यामध्ये हे कॅरेक्टरिस्टिक दिसत आहेत, इट मीन्स तो या ग्रुपला बिलॉंग करतो. हे जे आपण सांगू शकतो इट इज पॉसिबल बिकॉज ऑफ द क्लासिफिकेशनचा स्टडी, होय की नाही. देन इव्हॉल्युशन, ॲनिमल इव्हॉल्युशन कशा पद्धतीनं झालं, कोणत्या सिक्वेन्सनं झालं, हेही आपण ह्या क्लासिफिकेशनच्या सहाय्यानं सांगू शकतो. ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरसी. आता सांगितलं त्याच पद्धतीनं की आपण ओळखू शकतो की कॅरेक्टरिस्टिक्सचा स्टडी एकदा केला की मग कोणता ॲनिमल कोणत्या ग्रुपला बिलॉंग करतो. तुम्हाला हे माहिती आहे का रे, मांजर, वाघ, चित्ता, सिंह हे सगळे एका फॅमिलीचाच पार्ट आहेत. उगाच नाही मांजराला वाघाची मावशी म्हटलं जात, ते सगळे एकाच फॅमिलीचा, दॅट इज फेलिडी फॅमिली आहे त्यांची, ह्या सगळ्या फॅमिलीचेच ते मेंबर्स आहेत. त्यानंतर इट हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हॅबिटॅट, आता ह्याच्यातले कसे तुम्ही फक्त कीवर्ड्स जर सांगायचे म्हटलं, तुम्ही म्हणाल काय पुस्तक वाचून दाखवताय, पुस्तक नाही वाचून दाखवताय, मी एक्सप्लेन करते. स्टडी बिकम्स कन्व्हिनियंट. फ्यू ॲनिमल्स वरून एंटायर ॲनिमल ग्रुपचा आपण स्टडी करू शकतो. इव्हॉल्युशनची आपल्याला आयडिया येते. आयडेंटिफाय आपण इझिली करू शकतो ॲनिमल्सना. अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा ॲनिमल्स स्पेसिफिकली. हॅबिटॅट अंडरस्टँड आपण करू शकतो आणि त्या ॲनिमलचा रोल इन द नेचर काय आहे हे आपण सांगू शकतो. आणि ॲडॅप्टेशन्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं इव्हॉल्युशन होत असताना बदलणाऱ्या परिस्थितीनुसार त्यानं स्वतःमध्ये कसे बदल घडवून आणले हे आपण स्टडी करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस क्लासिफिकेशन. तर हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये सांगाल. आता पुढचा पार्ट आहे ट्रॅडिशनल मेथड ऑफ क्लासिफिकेशनची. आणि मग
मी हे असं दोन्ही तुम्हाला कंबाईन करून देते हा. प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड याच्या आधारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना क्लासिफाय केलं जातं. इथं तुम्ही बघाल हा आहे एक कॉर्डेट ॲनिमल बॅलॅनोग्लॉसस सारखा, आणि इथं हे जे दिसतंय दिस इज द नोटोकॉर्ड. आता हा नोटोकॉर्ड त्या एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आहे की नाही याच्या आधारावरती आपण पूर्ण जे ॲनिमल्स आहेत त्यांना आपण नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स या दोन मोठ्या ग्रुप्समध्ये डिवाइड केलं. ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड नाही ते नॉन कॉर्डेट्स, ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे ते कॉर्डेट्स. मग नोटोकॉर्ड म्हणजे काय असतं? सो इथे ह्या चित्रात दिसतंय तुम्हाला, दिस इज अ रॉड लाईक स्ट्रक्चर, ज्याच्यापासून आपला व्हर्टेब्रल कॉलम पाठीचा मणका डेव्हलप होतो. लिहून घ्या हे. या चित्रात तुम्हाला दिसतंय इथे बघा हा, ही जी आहे नर्व कॉर्ड, नर्व कॉर्ड पासून आपली जी ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, तो स्पायनल कॉर्डचा प्रकार आहे तो डेव्हलप होतो, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. नर्व कॉर्ड पुढे होते स्पायनल कॉर्ड मध्ये त्याचं कन्व्हर्जन, आणि तुम्हाला आपण 9वी मध्ये शिकलोय आत असते आपली स्पायनल कॉर्ड आणि त्याच्या भोवतीनं असतो व्हर्टेब्रल कॉलम, प्रोटेक्शन. सो द स्पाइनल कॉर्ड डेव्हलप्स फ्रॉम द नर्व कॉर्ड आणि नोटोकॉर्ड डेव्हलप्स इनटू व्हर्टेब्रल कॉलम. पुढे जाऊन लक्षात आलं? सो ज्या स्ट्रक्चर पासून आपला व्हर्टेब्रल कॉलम डेव्हलप होतो त्याला म्हणतात नोटोकॉर्ड, आणि ते नोटोकॉर्ड आहे की नाही याच्या आधारावरती लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना आपण दोन ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलं, दॅट इज नॉन कॉर्डेट्स आणि दुसरा कॉर्डेट्स. आता नोटोकॉर्डचं इथं मी हे दिलेलं आहे बघा, दिसतंय तुम्हाला. नोटोकॉर्ड इज अ स्ट्रिफ रॉड लाईक स्ट्रक्चर दॅट डेव्हलप्स इनटू व्हर्टेब्रल कॉलम. सगळं तुम्हाला या नोट्समध्ये इन्क्लुडेड आहे. ठीक आहे. मग नॉन कॉर्डेट्स तुम्हाला ना हा फरक विचारला जाऊ शकतो, डिफरन्शिएट बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. तर काय फरक लिहिणार बघा. नॉन कॉर्डेट्स ह्यांच्या कुणाला म्हणायचं, तर ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड ॲब्सेंट आहे. पहिली कॅरेक्टरिस्टिक. जे तुम्ही ऐका, एक सोपी टेक्निक सांगते, दोन्ही पाठ करत बसायचं नाही, एकच काहीतरी लक्षात ठेवायचं. जसं की नॉन कॉर्डेट्समध्ये नोटोकॉर्ड ॲब्सेंट आहे म्हणजे त्याच्या एक्झॅक्टली उलट कॉर्डेट्समध्ये असणार म्हणजे नोटोकॉर्ड प्रेझेंट. मग दुसरं, फॅरिंजियल गिल स्लिट्स ॲब्सेंट आहेत. फॅरिंजियल गिल स्लिट्स, फॅरिंजियल म्हणजे फॅरिंग्सच्या रिजनमध्ये, फॅरिंग्स म्हणजे आपला हा जो जिथे आपलं माउथ पाईप म्हणजे जी उसोफॅगस आणि व्होकल काय तो आपला काय म्हणतो रे त्याला, जिथे आपली रेस्पिरेटरी सिस्टमचा ट्रॅकिया तो दोन्ही सेपरेट होतात, जिथून तो रिजन म्हणजे हा आपला फॅरिंग्सचा रिजन असतो. आणि इथं हा जो मधला जिथे आपले स्वरयंत्र असतं व्होकल कॉर्ड्स त्याला लॅरिंग्स असं म्हणतात. सो इथं फॅरिंग्स, इथं लॅरिंग्स. फॅरिंग्सच्या रिजनमध्ये गिल स्लिट्स हे नॉन कॉर्डेट्समध्ये ॲब्सेंट असतात. हे दिसतात इथं, हे गिल स्लिट्स माशांच्या मध्ये असतात हे असे गिल्स. मग तुम्ही म्हणाल आपल्यामध्ये कुठं गिल स्लिट्स असतात? इनिशियल स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंटमध्ये आपल्यामध्ये सुद्धा असे गिल स्लिट्स असतात, नंतर ते थोडेसे मॉडिफाय होतात. ठीक आहे. सो नॉन कॉर्डेट्समध्ये फॅरिंजियल गिल स्लिट्स ॲब्सेंट आहेत, म्हणजेच ऑब्व्हियसली कॉर्डेट्समध्ये प्रेझेंट असणार फॅरिंजियल गिल स्लिट्स ऑर लंग्स फॉर रेस्पिरेशन. नर्व कॉर्ड जर असेल, बरेचदा नसते, नॉन कॉर्डेट्समध्ये नर्व कॉर्ड नसते, आणि जर असेल तर इट इज ऑन द व्हेंट्रल साइड. आता डॉर्सल आणि व्हेंट्रल ह्याचा काय प्रकार आहे कुणाला माहिती आहे? डॉर्सल आणि व्हेंट्रल. डॉर्सल म्हणजे ही बाजू आणि व्हेंट्रल म्हणजे ही बाजू. सो यांच्यामध्ये आपल्यामध्ये नर्व कॉर्ड ही डॉर्सल आहे आणि नॉन कॉर्डेट्समध्ये नर्व कॉर्ड ही व्हेंट्रल आहे. हार्ट जर असेल तर ते डॉर्सल साइड. आणि इथं बघा आता ह्याच्यात पण उलट,
नॉन कॉर्डेट्समध्ये नर्व कॉर्ड व्हेंट्रल साईडला आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य आहे, इट इज सॉलिड अँड पेयर्ड. तुम्ही जर कॉकरोचची मध्ये असणारे जर नर्व्स बघितले तर हे असे असतात, म्हणजे ते अशा पेअरमध्ये असतात नर्व्स. ह्याला म्हणायचं सॉलिड आणि पेयर्ड. सॉलिड म्हणजे आतून हे नाही आहे, त्याला आतून पूर्ण हे असे असतील आणि दोन दोन बाजूला, याला म्हणायचं पेयर्ड नर्व्स. तर हे अशा पद्धतीचे पेयर्ड नर्व्स व्हेंट्रल साईडला प्रेझेंट असतात. आणि कॉर्डेट्समध्ये नर्व कॉर्ड डॉर्सल साईडला असते आणि हॉलो असते, पोकळ असते. नर्व कॉर्ड आपल्यामध्ये जे आहे इट इज हॉलो, पाईपलाईन सारखी, आणि ह्यांच्यामध्ये असते रॉड सारखी भरीव. त्यांच्या नॉन कॉर्डेट्समध्ये हार्ट हे डॉर्सल साईडला, कॉर्डेट्समध्ये व्हेंट्रल साईडला. सो एकच फक्त नॉन कॉर्डेट्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा आणि त्याच्यावरून तुम्ही कॉर्डेट्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगू शकता, विच आर एक्झॅक्टली अपोजिट. बरोबर. सो हे झाला, हे तुम्ही बघून घ्या. नोटोकॉर्ड, नर्व कॉर्ड, फॅरिंजियल गिल स्लिट्स, पोस्ट ॲनल टेल. ॲनस म्हणजे जिथून एक्सक्रिटरी आपलं वेस्ट बाहेर पडतात. पोस्ट ॲनल म्हणजे ॲनसच्या पुढे, असं त्याचा अर्थ झाला. आता हा पार्ट आपण आजच्या लेक्चरपर्यंत इथंच थांबूयात. हे व्यवस्थित वाचून घ्या, ह्या नोट्स लिहून घ्या, पुस्तक वाचून घ्या. आणि मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे जे क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन आहेत की नाही, म्हणजे कशा पद्धतीनं क्लासिफिकेशन केलं, त्यासाठी आपण काय काय क्रायटेरिया वापरलेत, हे वाले ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन काय आहे, किंवा सिमेट्री काय असते वगैरे, तो पार्ट आपण पुढच्या लेक्चरला सुरू करूयात. कसं वाटलं लेक्चर मला नक्की कमेंट करून सांगा. अजून काही तुमच्या स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतील त्याही मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ मॅक्सिमम स्टुडंट्सपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची. ठीक आहे. सो भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.